नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिले नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सर्व जे पालक आहेत तर यांना एक महत्त्वाचा प्रश्न होता की RT अंतर्गत कोणकोणत्या वर्गाचा प्रवेश होतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2 वर्गांसाठी RT अंतर्गत प्रवेश दिला जातो. एक म्हणजे पहिलीच्या वर्गासाठी आणि पहिली पूर्वीची 3 वर्ष लक्षात घ्या प्ले ग्रुप नर्सरी, तर याच्यामध्ये प्रवेश RT अंतर्गत दिला जातो. अनेक पालक आपल्याला यूट्यूबवरती कमेंट करत आहेत की आम्हाला प्ले ग्रुप नर्सरीमध्ये RT अंतर्गत प्रवेश घेता येईल का. तर नक्कीच घेता येईल, पण सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजेच की पोर्टलवरती जे RT अंतर्गतची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरती प्ले ग्रुप नर्सरीचे वर्ग देखील उपलब्ध असणाऱ्या शाळा यादीमध्ये असायला हव्यात. तर यासाठी तुम्ही चेक करू शकता. आपण देखील चेक केलं तर काहीशा प्रमाणात ह्या शाळा देखील उपलब्ध दाखवत आहेत. तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी शाळांच्या याद्या पाहून घ्यायच्या. शाळांची यादी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कोणकोणत्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातोय, RT अंतर्गत कोणकोणत्या वर्गामध्ये म्हणजेच प्ले ग्रुप आणि नर्सरी आहे का, किंवा पहिली सरसकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत तर याच्यामध्ये पहिलीचे वर्ग RT अंतर्गत प्रवेश दिला जातो. तर हे मात्र नक्की आहे. पण प्ले ग्रुप नर्सरी हे जे वर्ग आहेत तर सर्व शाळांमध्ये उपलब्ध नसतात. त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर शाळा आहे शाळांच्या यादीमधून ती शाळा शोधावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे वर्ग आहेत की नाही ते पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर अशा प्रकारे RT अंतर्गत 2 वर्गांमध्ये प्रवेश दिला जातो. एक पहिली पूर्वी 3 वर्ष जे आहेत प्ले ग्रुप नर्सरी आहे यांचा प्रवेश दिला जातो, आणि दुसरं म्हणजेच पहिलीमध्ये एकदा का तुमचा RT अंतर्गत प्रवेश झाला तर 8वी पर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. तर हीच आत्ताची सद्यस्थिती आहे. तर अनेक पालकांना ह्या RT अंतर्गत प्ले ग्रुप नर्सरी शाळा दिसत नाही आहेत. तर यासाठी तुम्हाला लक्षात घ्या की सर्वप्रथम प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही राहता त्या ठिकाणानुसार तालुक्यानुसार ज्या RTच्या शाळा आहेत ते तुम्हाला पोर्टलवरून शोधायच्या आहेत. त्याच्यामध्ये प्ले ग्रुप नर्सरी आहे का ते पहा, आणि मगच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 1 किलोमीटरची जी अट आहे ती रद्द होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. आपण देखील या संदर्भात पाठपुरावा घेत आहोत. त्यामुळे लवकरच ही अट शिथिल होऊन सर्वच पालकांना RT अंतर्गत जास्तीत जास्त शाळा टाकता याव्या. लक्षात घ्या 1 किलोमीटरची अट लवकरात लवकर शिथिल झाली पाहिजे, जेणेकरून सर्व पालकांना 1 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरच्या शाळा टाकता येणार आहेत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.